सो हे गाईज आम्ही आता आलेलो आहे आरेवारे बीचला, म्हणजे की गणपतीपुळे पासून जवळच आहे. पाहिलं होतं की बीचवर आले आणि आपलं नाव टाकलं आणि आपला कपल नेम, सो मी टाकणार आहे आज बघू. दिस इज शॉर्टकट नेम गाईज. हे तर माहितच नाही झिप लाईनिंग आहे म्हणून. त्याच्या नवीन मामी ना ते इतक्या इंटरेस्टेड आहे शिपला ते सापडण्यासाठी की त्यांचं कंटिन्यू नुसतं सापडायचं चालू आहे. तर तुला मला दाखवते मी ते काय काय करू नका. चलो गाईज चाललोय आता आम्ही लाईनीत. गाईज आम्ही थांबले आता प्रसाद द्यायला प्रसाद खायला. त्यात आज आहे मस्त पुलाव आणि शिरा. इनका कुछ अलग ही सीन दिख रहा. आता हा ब्लॉग आहे आपला गणपतीपुळेचा आणि आम्ही कशाने जाणार आहे. सो गाईज आता आम्ही निघालेलो आहे गणपतीपुळेला जाण्यासाठी. पण गणपतीपुळेला जाता जाता हे जे निसर्गाचे झाडं बघायला जी मजा येते ना खूपच मस्त. आणि मग आता आम्ही डिसिजन चेंज केला. आम्ही पहिलं म्हटले की आरेवारे बीचला जाऊया आणि मग जाऊया गणपती बाप्पाचे दर्शन करायला. सो गाईज आता आम्ही पहिले जाणार आहे आरेवारे बीचवरती आणि मग दर्शन करायला. तर चला जाऊया पटपट. इथून एक बीच चाललंय बघा, उडी बीच गाईज. सो हे गाईज आम्ही आता आलेलो आहे आरेवारे बीचला, म्हणजे की गणपतीपुळे पासून जवळच आहे. ते सगळं तुम्हाला दाखवते. आरेवारे बीच कसं आहे ते. हे बघा किती मस्त रोड आहे इथं आरेवारे बीचला, डोंगर. सो गाईज चला आज दाखवतो आरेवारे बीच. इतके बीच फिरले की मला बीचचे नाव पण लक्षात नाही गाईज, एवढ्या बीचला चाललोय आम्ही. सो गाईज मी चाललोय आता बीच कडं आणि इथं बघा माती काय भारी ती. सो गाईज मज्जा येणार आहे आता बीचला. तुम्ही किती चालले आरेवारीला? फर्स्ट टाइम? ओके गाईज सगळ्यांचं फर्स्ट टाइमच आहे आरेवारे बीच. छान आहे बीच बट आणि बघू आम्ही इथं झिप लाईन करतो का ते. झिपलाईन आहे का बघूया. झिप लाईनची लाईन तर दिसतीये पण तिथे गेल्यावर कळलं आहे की नाही ते. हो गाईज बघा आलेलो आहे आपण आरेवारे बीच वरती. आणि इथे पण दिसतंय बरंच पाणी. चला बघू आपण आता इथलं पाणी कसं आहे काही नाही ते. आणि खूप हवा असते कारण थंडी वाजायला लागली. गाइस ये देखो मेरा गुंडा नाव है गुंडा. ये सो गाइस इथं रेती पण आहे मस्त मस्त आणि बीच विथ क्लाउड. गाइस खूप हवा आहे गाइस, खूप लोक आहे ह्या बीच वरती. सो गाइस आता करूया थोडस फोटोशूट, कारण की आज फोटोशूट झालेला नाहीये. आणि प्लस बैल रायडिंग पण करू गाइस. थांबा थांबा जमलेलं नाही. थांबा पाहिलं होतं की बीचवर आले आणि आपलं नाव टाकलं आणि आपला कपल नेम, सो मी टाकणार आहे आज बघू.
दिस इज शॉर्टकट नेम गाइस. फोटो काढते मामीने शिंपले जमा केले आणि ते खाली पडून गेले. आता हे सगळे जण वेस्ट आहे गाइस. देखो बीच पे आके क्या कर रही है लोग. देखो देखो हम नहीं करेंगे गाइस, तुमसे करो. यस. सो गाइस इथे इतकी हवा आहे ना, डायरेक्ट केसांचं माझ्या बघायचं कामच नाही, इतकं खतरनाक. आणि इकडे बाजूला जे झाड आहेत इतके सुंदर आणि छान वाईब देत आहे ना, एकच नंबर. गाईज हे बघा बीचच्या बाजूला डोंगर डोंगर डोंगर. हे तर माहितच नाही झिप लाईनिंग आहे म्हणून. सो गाईज इथे आता माझं चालू आहे फोटोशूट करणं. मी काढते इथं माझे सोलो फोटोशूट आणि हे घेत आहे मस्तपैकी व्लॉगचा शूट. तर मस्त आमचं सोलो फोटोशूट प्लस व्लॉगचा शूट असं एन्जॉय करणं चालू आहे. प्लस बीचमध्ये खेळणं चालू आहे. असं आम्ही बरंच काही धिंगाणा केला, खूप सारे फोटो काढले, फार मजा आलेली आहे गाईज. आता झालंय फिरून आणि आता आम्ही जाणार गणपतीपुळेला. गणपतीपुळेला जाण्यासाठी निघलो होतो. पहिले सगळे बीच वगैरे मंदिर देवदर्शन सगळं करून घेतलं. आता लास्ट राहिले गणपतीपुळे. मग त्यानंतर आम्ही करणार आहे इथं स्टे. मग स्टेचा व्हिडिओ पण राहील गाईस. म्हणले काय म्हणले मामा. अच्छा ओके. आर यू ओके गाइस. सो चलो गाइस जाते हैं अभी रिटर्न. पोलीस सुरक्षा सुद्धा आहे बीच वरती, कोणी जास्त पाणीत जाऊ नये म्हणून. फायनली करूया ह्या बीचला टाटा बाय बाय. बीचवरून जाऊच नाही वाटत, जावं लागणार काही. ओके इसका बाय बाय और जाऊयात. नवीन मामी ना ते इतक्या इंटरेस्टेड आहे शिपला ते सापडण्यासाठी की त्यांचं कंटिन्यू नुसतं सापडायचं चालू आहे. तुला मला दाखवते मी ते काय काय करू लागला. स्टील मामी इज वेटिंग शिंपले. मामी खूप शिंपलेल्यावर आहे गाईस. आणि खूप शिंपलेत आहेत बरं. जशी जशी लाट येते तशी तशी शिंपलेत आहेत. सी दॅट. आणि मग मला पण घेऊ वाटत आहे, मग मी पण घेते गाईस. नुसतं पूर्ण बीच त्यांनी छान काढले. शिंपले त्यांना जमा करता येईल तितके शिंपले आणि कंटिन्यू त्यांचं तेच चाललेलं आहे बरोबर ना. डायरेक्ट त्यांची काय म्हणतात रुमाल भरून ठेवलेला आहे गाईस डायरेक्ट. हे देखो इथे सामील झालेली शिंपले गोळा करण्यात. आम्ही शिंपले दाखवा बरं किती जमा झाले. वाव गाईस व्हेरी ब्युटिफुल. आम्ही तुमची कटोरी दाखव किती जमा झाले. सारे सगळ्यांना द्यायचे ना. मला माल करते ऐसा पुरा बीच छान मार्केट जितकं भेटता येईल तितकं सगळं घेतलेलं आहे. हे पाणी किती मस्त आहे. अरे वारे पूलचं नाव लिहिलेलं मस्त ना. आमची गाडी तो बाय बीच इकडं पण. सो से बीच टू बाय 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 गाईस. त्यासाठी असते इनका कुछ अलग ही सीन दिख रहा. कोई बिजनेस होगा इनका. सो गाईज आता आमचं आरेवारे बीच आहे ती फिरून झाली आणि आता फायनली आम्ही चाललो आहे
गणपतीपुळेला गणपती बाप्पाचे दर्शन करायला. आणि जाताना आम्हाला इतके छान छान व्ह्यू दिसते, म्हणजे छोटे छोटे धबधबे बघायला भेटतात. तर त्यामुळे अजूनच खूप भारी आणि मस्त वाटतं. आणि प्लस हे बघा, अशा डोंगरातून ना ॲटोमॅटिक असं बाष्पीभवन टाईप झालेलं आहे, काहीच वाफ झालेलं आहे, म्हणजे असं मस्त निघताय ना डोंगरातून, खूपच मस्त वाटते. आणि सो गाईज फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात गणपतीपुळेला. आणि आम्हाला फायनली झालेली आहे रात्र. सो फायनली आम्ही गणपतीपुळेला आलेलो आहे, राईट. फायनली गणपतीपुळेला पोहोचलोय आम्ही. सकाळपासून चालू होतं कधी कधी कधी, फायनली आलेलो. ठीक आहे, तर जाऊया आपण त्याच रूटला. सो गाईज आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. गाडी पार्किंग केली आहे आम्ही, इथं पार्किंगची जागा होती तिथं. आणि इथं बघा आम्ही हॉटेल पण बघत होतो. सो गाईज एंट्री झाली आहे आता आमची मंदिरात. गाईज करूया आता गणपतीपुळेमध्ये एंट्री, म्हणजे श्री क्षेत्र. तेव्हा मला ठीक वाटलं, म्हणजे असं गाईज इतकी हवा चालू आहे ना, बघायचं कामच नाही. खूप हवा आहे आणि मस्त थंड थंड छान वाटतंय. सुस्वागतम संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. हातामध्ये आणि करूया मंदिराचे दर्शन. तर चला जाऊया. गर्दी नाहीये असं वाटतंय, पण आता मध्ये गेल्यावर कळेल की गर्दी किती आहे किती नाही ते. चलो गाईज चाललोय आता आम्ही लाईनीत. सो गाईज आम्ही आता आहे लाईनीत. लाईनीत तर कोणीच नाहीये. मस्त छान दर्शन करून घेऊया बाप्पांची. इथं आहे आपले मूषकराज, मध्ये आहे मंदिर आणि प्लस साईडला 2 हत्ती. आमचे दर्शन अवघे 5 ते 10 मिनिटात झाले, कारण की आम्ही दर्शन करायला रात्री आलो होतो. खूप मस्त दर्शन झालंय गाईज. आणि इकडे बघा असं बसण्यासाठी सिटिंग एरिया पण केलेला आहे, आणि जस्ट त्याच्या बाजूला आहे बीच. सो वाव, खूप मस्त आहे गाईज. आणि हे आहे गाईज टेम्पल. गाईज हे आहे आपलं गणपतीपुळेचं गणपती बाप्पाचं मंदिर. किती सुंदर आणि छान दिसतंय गाईज. इकडे असा परिसर आहे थोडासा, आणि इकडे आहे बीच. इकडे बघा डायरेक्ट बीच आहे गाईज, पण दरवाजा इज क्लोज. इथलं नवस असतं का? चालू करा. संध्याकाळी येण्याचा आमचा एक फायदा झाला की आम्हाला लाईनी जास्त वेळ उभा नाही राहावं लागलं, किंवा पास वगैरे घ्यायची काही गरज पडली नाही. अवघ्या 5 मिनिट ते 10 मिनिट आमचं दर्शन झालेलं आहे. गाईज आम्ही थांबले आता प्रसाद द्यायला प्रसाद खायला. यस यस हा. त्यात आज आहे मस्त पुलाव आणि शिरा लोणचं. आम्ही सगळेजण आता प्रसाद खातोय गाईज. सो गाईज आता आम्ही खाल्लाय मस्तपैकी प्रसाद, आणि आता चाललोय आम्ही मंदिराच्या बाहेर. आणि आता आम्ही बघणार आहे आमच्यासाठी छान छान रूम्स. बघू आता आम्हाला रूम कुठं भेटते काय भेटते ते, कारण की आम्ही आजची रूम बुक नाही केलेली, तर आता करावं लागेल गाईज. सो गाईज इथं आहे सगळ्या दुकानं पुढे दिसत ना कुठं. आणि इथून आम्ही बघतोय आता लुल्लू साठी काय घ्यायचं काही नाही ते. सो लेट मी डिसाईड. गाईस आरती सुरू झाली आहे मंदिरामध्ये, ना आम्ही बरोबर आरतीच्या टायमिंगला आलेलो मंदिरात. गाईज आता आम्हाला भेटलेला आहे रूम, तर तुम्हाला दाखवते कोणत्या रूम आम्ही घेतलेल्या आहे ते. चला तुम्हाला देते मी होम टूर, आजचा होम टूर. सो गाईस ही आहे आमची रूम. हे आहे आमचा बेड, ही त्याची सिलिंग विथ AC अँड ऑल्सो TV. सो गाईज असं TV, आणि हे आहे इकडे वॉशरूम. सो गाईज इकडे आहे वॉशरूम, आहे हे, दिस इज द रूम.
याचं नाव काय तुम्हाला मी नंतर सांगते गाईज. आणि गणपतीपुळेच्या नियरची रूम आहे. तर खूप मस्त रूम आहे आणि क्लीन आहे. तुम्हाला कशी वाटते ही रूम नक्की तुम्ही सांगा कमेंट करून. गाईज आम्ही आलो होतो आदित्य खानावर इथे जेवण करायला आणि इथलं जेवण खरंच खूप छान आहे, मस्त आहे. प्राईस पण दिली आहे. आता आम्ही इथं करणार आहे प्ले टाईम. प्ले टाईम खेळी टाइम गाईज. खेळी राधा राणीवाला गाणं म्हणणार आहे. हॅलो 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 माईक. चला तुम्हाला मी आज देते रूम टूर गणपतीपुळेचा. आम्ही कुठे थांबलो होतो ते. आणि आता आम्ही चेकआउट करणार आहे गाईज. रात्री अंधार असल्यामुळे इतकं नीट दिलेलं नाही आहे. तर चलो खालून दाखवते आम्ही कुठं स्टे केलं होतं ते. सो गाईज आम्ही इथं स्टे केलं होतं लीला हॉटेल लॉजिंग अँड बोर्डिंगला. सो गाईज आम्ही इथं स्टे केलं होतं आणि आमच्या रूम इथं फर्स्ट फ्लोअरवरती होत्या. तर चला तुम्हाला दाखवते. तर रूम खूप छान आणि खूप मस्त आहे. तुम्ही जर येत असता गणपतीपुळेला तर नक्की इथं स्टे करा. तर चला जाऊ आपण वरती. इथे त्यांचं नंबरसुद्धा आहे गाईस. आणि मेन म्हणजे ते आहेत राठोड आणि आम्ही पण आहे राठोड. तर चला जाऊयात आपण वर. मस्त जिना आहे गाईस वर जायला. आम्ही अशा इथून घेतल्या होत्या गाईस 3 रूमा. तर ही होती आमची रूम 1. तर मामीची रूम आहे. हाय मामी. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि इकडं हे पोरं गप्पा चालली गाईस. ही होती आमची रूम गाईस. हॅलो हाय. आणि इकडं होती गाईस दादा त्यांची रूम है क्या कोई हाय करने को? हाय. सो गाइस इधर से हाय हाय कर. तो इनकी थी ऐसी हमारी गैलरी थी, बालकनी अच्छी थी. सो या असा होता गाईस इथला होम टूर, हॉटेल टूर, स्टे टूर गाईस. सो गाईस तुझा एक रूम टूर येस ही होती आमची रूम. इथं आमचं सामान, हे होतं त्यांचं ड्रेसिंग, टी व्ही युनिट आणि इकडं होतं गाईस वॉशरूम. सो गाईस ट्रिपवरून वापस घरी जाऊ नाही वाटत आहे, पण आता काय करणार ना, जावं ते लग्न. पण जाता पण आम्ही अजून कुठेतरी फिरायला जाणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग बघावं लागेल आणि कळेल. म्हणजेच आम्ही चाललो आहे, जाऊ दे सांगून देते, नो सस्पेन्स. आम्ही चाललो आहे आता महाडच्या गणपती बाप्पाच्या मंदिराला. तर तो व्लॉग पण येईल गाईस. तर तो व्लॉग पण बघा लवकरच. गाईस तुम्हाला आमचा गणपतीपुळेचा व्लॉग कसा वाटला, काही हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण असंच नवनवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.